नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिप NMS एक्झाममध्ये डायसवर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात। अगोदर आज आपण याच्या बेसिकच बघणार आहोत। छोटंसं अगोदर आपण डायस काढू। डायस काढणे फार सोपी आहे। अगोदर आपण बॉक्स काढला, त्या बॉक्समध्ये मधामधून पुन्हा एक आपण काय करायचं, छोटासा बॉक्स काढला, त्याच्यानंतर त्याचे जेवढे पण कॉर्नर तुम्हाला दिसत आहे, कॉर्नर काय करायचे, जॉईन करून टाकायचे। ठीक आहे, आज आपण फक्त पहिल्या पार्टमध्ये डायसच्या बेसिक बघणार आहोत। त्या अगोदर पाहायचे का याच्यामध्ये टोटल फेसेस किती असतात। फेसेसला मराठीमध्ये म्हणतात पृष्ठभाग। टोटल फेसेस असतात त्याच्यामध्ये 6। याच्यामध्ये साईड्स किती असतात, साईड्स त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण बाजू। बाजू येतात याच्यामध्ये असतात 12। आणि त्याच्यानंतर कॉर्नर किती असतात, कॉर्नरला मराठीमध्ये म्हणतात आपण कोपरे। कोपरे किती असतात त्याच्यामध्ये 8 असतात। फेसेस जे पाहिलं असेल आपण, तर या फेसेसमध्ये तुम्हाला आपल्याला काय दिसत आहे का, अगोदर बघा हा फ्रंट साईड दिसते, फ्रंट आणि बॅक साईड दिसते। हा इकडचा फ्रंट आणि तिकडच्या दिसते बॅक। एक साईड दिसते बघा राईट साईड आणि इकडच्या दिसते लेफ्ट साईड, राईट आणि लेफ्ट साईड। एक साईड आपल्याला दिसते बघा अपच्या दिसते, एक साईड का दिसते तुमच्या डाऊनच्या दिसत आहे। तर आपण काय करू शकतो, अप आणि एक झाला असेल आपल्या डाऊनच्या झाला असेल। ठीक आहे, साईडमध्ये आपण पाहिलं असेल तर ही झाली साईड आपली ए। बी ची एक साईड, बी आणि सी ची एक साईड झाली असेल, आणि पुन्हा ए बी सी डी आपण नाव देऊ शकतो। म्हणजे ए बी ची एक साईड, बी सी ची एक साईड आणि डी सी ची एक साईड आणि ए डी ची एक साईड। त्याचप्रमाणे इथे आपण देऊ शकतो ई, एफ, जी आणि एच। अशा प्रकारे आपण टोटल फक्त या जे लाईनच काउंट केला, ए बी, ए डी, डी सी, बी सी, अशा प्रकारे पूर्ण जे लाईन आपण जे केल्या तर ते होतात बरोबर 12 असतात। आणि कॉर्नर आहेत आपले 8। तर कशा प्रकारे हा बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8। तर कॉर्नर असतात 8 आणि फेसेस असतात 6 असतात। ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण जाणून घेऊ। धन्यवाद।